नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. काल आपण एक व्हिडिओ टाकला होता की उच्च न्यायालयाची यादी लागली आहे. मग बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंटमध्ये बघितलं की यादी कुठली आहे, कोणत्या वर्षी याची ॲडव्हर्टाईज झाली होती. तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. बहुतेक विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत की ही जी यादी आहे ही यादी तुमची जिल्हा न्यायालयाची आहे का? तर नाही, जिल्हा न्यायालयाची यादी नाही आहे. ही यादी आहे उच्च न्यायालयाची. मग ही उच्च न्यायालयाची ॲडव्हर्टाईज केव्हा आली होती? जिल्हा न्यायालयाचं पण अपडेट याच्यातनं घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, महत्त्वाची माहिती नक्की मिळणार आहे. बघा, ही जी यादी आहे ही उच्च न्यायालयाची आहे. आता उच्च न्यायालयाच्या याच्या आधी ऑलरेडी याद्या लागल्या होत्या आणि ही आता फायनल यादी. आता याच्यामध्ये 131 जागांसाठी ही भरती होती. 23 मार्च 2023 रोजी याची ॲडव्हर्टाईज आली होती. जवळपास 8,000च्या वर फॉर्म आले होते. 2 याद्या लागल्या. 2 याद्यांमध्ये जवळपास 3,888 विद्यार्थी हे पात्र झाले एक्झामसाठी. आता हे एक्झामसाठी पात्र झाले तर मग याची पुढची प्रोसेस काय असणार आहे? तर याची पुढची प्रोसेस असणार आहे मित्रांनो, तुम्हाला हॉल तिकीट येईल, तुम्हाला याचं जे काही चलन असणार आहे एक्झामचं ते चलन तुम्हाला भरावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक्झाम देता येणार आहे. ही उच्च न्यायालयाची भरती आहे, त्याच्यामुळे याचे जे काही तुम्हाला नोकरीचं ठिकाण असणार आहे ते ठिकाण असणार आहे तुमचं मुंबईमध्ये आणि मुंबईची ही भरती आहे, जिल्हा न्यायालयाची नाही आहे. याच्यामध्ये 50 मार्काचा सेम पेपर होणार आहे जसं की आपला जिल्हा न्यायालयाचा होणार आहे. 30 मार्काचे थेरी पेपर होईल, थेरी ऑनलाईन वगैरे. ओके, त्याच्यानंतर 10 मार्काचं आपलं स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे. त्याच्यानंतर 10 मार्कासाठी आपल्याला इथे इंटरव्ह्यूची प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो अजून टाईम टेबल त्यांचं आलेलं नाही आहे. टाईम टेबल आल्यानंतर ही पुढची प्रोसेस होणार आहे. राहिला विषय जिल्हा न्यायालयाचा. जिल्हा न्यायालयाची यादी अजून दुसरी यादी लागेल. दुसरी यादी लागल्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि मग सेम ज्या पद्धतीने ही भरती होते सेम तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. जसं की स्वच्छता चापल्यता चाचणी एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर 10 मार्काचं तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे आणि मग तुमचं तिथे फायनल सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा अपडेट असाच होता की विद्यार्थ्यांना गैरसमज झाला होता. विद्यार्थ्यांनी त्याचा गैरसमज करू नये. जिल्हा न्यायालयाची दुसरी यादी बाकी आहे आणि ती लवकरात लवकर येणार आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे. धन्यवाद.